डोकेदुखीची वेगवेगळी कारणं कुठली आहेत ते आपण पाहत आहोत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे खूप जास्त कडक उपवास करणं, खूप जास्त ॲग्रेसिव्ह डाएट्स करणं, क्रॅश डाएट्स करणं, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट रेजिम्स फॉलो करायला सुरुवात करणं, आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या सवयी फॉलो न करता वेगळ्या डाएट रेजिमवरती शिफ्ट होणं, हे सुद्धा डोकेदुखीचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे. डोकेदुखीचा त्रास बऱ्याच वेळेला इंटरमिटंट फास्टिंगच्या दरम्यान सुरू होत असलेला आपल्याला दिसतो. कारण इंटरमिटंट फास्टिंगमध्ये 2 विंडोज दिलेल्या असतात. एक फास्टिंग विंडो असते आणि एक ईटिंग विंडो असते. फास्टिंग विंडोमध्ये आपल्याला काही खाता येत नाही. बऱ्याच लोकांना चहाची सवय असते. तर अशा साध्या-साध्या गोष्टीसुद्धा आपल्या डोकेदुखीचं कारण बनू शकतात. त्यामुळं ज्या लोकांना डोकेदुखीचे त्रास आहेत, त्यांनी कडक उपवास करणं, निर्जळी उपवास करणं, इंटरमिटंट डाएटसारखे ट्रेंड्स फॉलो करणं किंवा ॲग्रेसिव्ह डाएट्स करणं, न्यू डाएट रेजिमवरती शिफ्ट होणं, या सगळ्या गोष्टी खूप केअरफुली करायला हव्यात. यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.